वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज डेली डोस ऑफ नर्सिंग. मला इंस्टाग्रामला DM येत आहेत की मॅम स्किल टेस्टसाठी जे पण आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स आहेत लाईक कुठल्या गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात आणि टेबल बायबासाठी विचारलं जातं. तर ही लिस्ट आणली आहे मी तुमच्यासाठी. एवढं सगळं तिकडे असतं तर ते तुम्ही त्याच्यातले प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे. अशा पद्धतीने प्रिपरेशन करा आणि जास्त म्हणजे डोक्याला टेन्शन घेऊ नका. तुम्ही करत असलेला जो पण काही तुम्ही एवढी मेहनत केली तर तुम्ही तिकडे प्रॉपरली सांगाल एवढंच फक्त डोक्यामध्ये ठेवा. कॉन्फिडन्सली बोला. ठीक आहे. आपण आता वन बाय वन हे सगळं बघूयात. ऑल मास्क म्हणजे बायपॅप मास्क असेल, O2 नेप सगळे निओनेट्सचे पण आणि आपले सुद्धा अडल्टवाले पण. ECG मशीनबद्दल सुद्धा विचारतात. त्याच्यानंतर SpO2 प्रोब आहे. प्रोब कसा वर्किंगमध्ये असतो, काय त्याचे प्रॉपरली आहे ते सगळं बघून घ्या. नंतर ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर आहे. त्याच्यानंतर सेंट्रल लाईन, PICC लाईन हे दोन तर प्रॉपरली कराच. हे येतच तिथे PICC लाईनचे पेशंट खूप असतात. स्ट्रोमा बॅगबद्दल मी व्हिडिओ मोठी बनवलेली आहे. जाऊन सगळ्यांनी बघा. प्रॉपरली कशी एक्सप्लेन करायची आहे ते तुम्हाला तिथे मी नोट्स माझ्या तुम्हाला एक्सप्लेन केलेले. मोठी व्हिडिओ झालेली अशीच मी एक पॉईंट त्याच्यातले एक्सप्लेन करेल. मोठी व्हिडिओ होत होती त्याच्यामुळे मी ती सेपरेट व्हिडिओ टाकलेली आहे. तर नक्की जाऊन स्ट्रोमा बॅगवरती बघा. किमोपोर्ट अँड टाइप्स, हिकमॅन पोर्ट RTL लाईन आहे. HGT मशीनबद्दल सुद्धा विचारलं जातं. अंबू बॅग विथ मास्क, डिफिब्रिलेटर, कॅथेटर सगळ्या प्रकारचे कुठले फिमेलमध्ये वापरतात, कुठल्या मेलमध्ये वापरतात, कुठल्या नंबरचा न्यूनेट्स किंवा इन्फंट बेबीसाठी यूज होतात ते सुद्धा सांगता आलं पाहिजे. नंतर लॅरेंजल मास्क, एअरवेज ते पण. त्यानंतर प्रॉपर दुसरे आपले एअरवेज आहेत गुडल्स ते, ET ट्यूब्स, IV सेट, ब्लड सेट, त्याच्यानंतर IV कॅनुला, टाइप्स ऑफ ड्रेन बॅग. इथे ना खूप जास्त सर्जरीज होतात तर तुम्हाला सगळ्या बॅग्स माहिती पाहिजे. ड्रेन बॅग्स मोस्टली ड्रेन बॅग्स पण तिथे ठेवलेल्या असतात. असं व्हायला नको की मला JP ड्रेन काय माहिती नाही, मला RVD ड्रेन काय माहिती नाही, तर तिथे सांगता आलं पाहिजे. ICD आणि युरिन बॅग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला हव्यात. त्याच्यावरती प्रॉपरली लक्ष द्या आणि जे पण येतं आहे ते कॉन्फिडंटली बोला. आय टू आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा आणि प्रॉपरली जसं आपण वायवाला एखादं इन्स्ट्रुमेंट एक्सप्लेन करायचो त्याच पद्धतीने हे तुम्ही इन्स्ट्रुमेंट तुमच्या लँग्वेजमध्ये म्हणजे जसं की हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही एक्सप्लेन करा. ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात. समोरच्या एक्झामिनरला तुम्ही जे बोलताय ते कळलं पाहिजे. या भाषेमध्ये बोला, अडखळू नका आणि जर येत नसेल तर मग थोडा वेळ घ्या आणि नंतर मग बोला. पण चुकीची माहिती देऊ नका, त्याच्याने तुमचे मार्क्स जातील. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट करून एक्झाम द्या. प्रॉपरली चांगलं तयार होऊन जा. अजून तुमच्याकडे खूप वेळ आहे. मी इमर्जन्सी ड्रग्स किंवा अजून कुठले ड्रग्सवरती काय केलं पाहिजे त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर खूप जणांचं कॉमन आहे की मॅम आपले जे कॅल्क्युलेशन्स आहेत, फ्लुइड कॅल्क्युलेशन्स वगैरे त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवा. तर त्याच्यावरती पण माझं काम चालू आहे. त्याच्यावरही मी व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये टाकेलच. तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला तिकडे एवढं काही हे करायचं नाही, पण जे पण कराल ते कॉन्फिडेंटली करा आणि नसेल तर तिकडे डायरेक्टली चुकीचे तर्कवितर्क लावू नका. तिथे तुमचे मिळालेले मार्क्स सुद्धा जाऊ शकतात. त्याच्यामुळे फक्त लक्ष एकावरच ठेवा की मी चुकीचं काही बोलणार नाही, मला येत नाही तर मी तिथे सॉरी बोलायचं. एवढं काम करा की नाही येते सायलेंट राहा, चालेल, पण चुकीची गोष्ट तिकडे बोलू नका. त्याच्याने तुमचे मिळणारे 5 मार्क्स सुद्धा 0 होऊ शकतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं, जे पण ड्रग्स कराल ना तर त्याच्यामध्ये किमो ड्रग्सबद्दल पण थोडीफार माहिती घ्या. किमो ड्रग्स पण ठेवलेले असतात तिथे. तर किमो म्हणजे इमर्जन्सी ड्रग्स किंवा कोणते ड्रग्स, कोणते अँटीबायोटिक्स केले पाहिजे ते तुम्हाला नेक्स्ट शॉर्टमध्ये बघायला मिळेल. तर स्टे ट्यून गाईज. ऑल द बेस्ट. खूप चांगलं प्रिपरेशन करा, चांगली झोप घ्या आणि जास्त विचार नका करू. जे पण कराल ते कॉन्फिडेंटली करा. मला म्हणजे विश्वास आहे तुम्ही सगळे करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही इथपर्यंत आलेत तर पुढे सुद्धा जाणार. त्याच्यामुळे डोंट स्ट्रेस, बी कॉन्फिडंट आणि चांगल्या पद्धतीने हेल्दी जेवा आणि बस प्रिपरेशन चालू ठेवा. ऑल द बेस्ट. स्टे ट्यून. थँक्यू.